नमस्कार मित्रांनो, आपण आहोत मुंबईतल्या एका सुंदर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी. मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम, जोगेश्वरी. इथे तुम्हाला मिळेल हिरवळ, संस्कृती आणि जुन्या आठवणीचा खजिना. चला तर मग आजचा सुंदर प्रवास सुरू करूया. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात असं शांत आणि थंडगार ठिकाण सापडणं म्हणजे खूपच खास गोष्ट आहे. या ठिकाणी सर्वात मोठी सुंदरता म्हणजे इथली शिल्पकता. 12 बलुतेदार यांच्या जीवनावर आधारित शिल्प इतके जिवंत वाटतात की जणू काही ते आपल्याशी बोलत आहेत. सोनार, नावी, तांबट, धोबी, लोहार, कुणबी, चांभार इत्यादी. त्यांचं जीवन, त्यांचं काम, त्यांची साधी जीवनशैली हे सगळं इथल्या शिल्पांमधून जिवंतपणे दाखवलं आहे. या शिल्पग्राममध्ये जे नृत्य दाखवणारे शिल्प आहेत ते फक्त सजावट नाही, ते आपल्या भारतीय संस्कृतीचा जिवंत इतिहास दाखवतात. या मागचा उद्देश म्हणजे नवीन पिढीला आपल्या देशातील कला आणि परंपरा समजावून सांगणे. शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, पारंपरिक सणामध्ये होणारे नृत्य, प्रत्येक शिल्पात त्या नृत्याची खास मुद्रा, पोशाख आणि भाव दाखवते. हाताची मुद्रा, चेहऱ्यावरील, शरीरावरील लयबद्ध हालचाल इतकं बारकाईने दाखवलंय की पाहताना असं वाटतं की शिल्प जिवंत होईल. मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम हे फक्त शिल्पांसाठीच नाही तर सुंदर बाग आणि विविध रंगबेरंगी फुलांसाठी प्रसिद्ध आहे.
लाल, पिवळा, गुलाबी, पांढऱ्या अशा अनेक रंगांनी सजलेली बाग, फुलांचा हलका सुगंध. मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम हे फक्त एक गार्डन नाही, तर निसर्ग, संस्कृती आणि शांततेचं सुंदर मिश्रण आहे. बसायला प्रशस्त अशी जागा आहे. प्रत्येक जागेचा योग्य वापर करून छोटी मोठी शिल्पे उभारली आहेत. फिरण्यासाठी, बसण्यासाठी, झाडांची सावली, शांत अशी ही जागा आहे. इथे आपल्या बालपणाचे खेळही जिवंत केलेले आहेत. गोट्या, विटीदांडू, नारळाच्या सोपावरची गाडी हे पाहताना आपलं बालपण आठवतं आणि आनंदच होतो. आजच्या मोबाईलच्या युगात असे खेळ पाहणं ही गोष्ट आपल्यासाठी खास आहे. जसं सूर्य मावळायला लागतो तसं इथलं वातावरण अजूनच सुंदर बनतं. घरट्यांकडे येणारे पक्षी, आकाशात उडणारे पक्ष्यांचे थवे, झाडावर बसून विश्रांती घेणारे पक्षी, हा नजारा खूप शांत आणि मनाला सुखावणारा असतो. झाडांची सळसळ, गारगार वारा आणि पक्ष्यांची मधुर आवाज मनाला एक वेगळीच शांतता देतात. खरं तर लहान मुलांसाठी सुंदर असं हे गार्डन आहे. त्यांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यानंतर खास आकर्षण सुरू होतं संध्याकाळी 7 वाजता. हे कारंजे हळूहळू सुरू होतात. रंगबिरंगी लाईट पाण्यावर पाडतात. कारंजे जणू नाचायला लागतात. हा लाईट शो म्हणजे या शिल्पग्राममधील सर्वात आकर्षण. तुम्ही संध्याकाळी येणार असाल तर 7 वाजता मॅजिक शो कधीही मिस करू नका. इथे यायचं असेल तर जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवरून 442 नंबरची बस पकडून पूनम नगर या ठिकाणी उतरा. ते सुद्धा बाजूलाच. जर तुम्ही अजून इथे भेट दिली नसेल तर नक्की एकदा या ठिकाणी या. व्हिडिओ आवडला असेल
तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणासोबत. तोपर्यंत धन्यवाद.